पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी सांगितलं होतं ना तुला, कुणाच्या तरी जीवाला धोका आहे। मला माहिती होतं दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू वाटेल ते करशील, म्हणून मी तुझ्याकडे आले। काळजी करू नकोस, तू असताना त्याला कसं काही होईल, तो सुखरूप आहे। ममता जिवंत असणं शक्यच नाही। मी तिला ह्या हाताने अग्नी दिलाय। शेखर साहेब म्हणाले की तुम्ही आत्महत्या केली आहे, त्यांनी स्वतः तुम्हाला अग्नी दिलाय, पण तुम्हाला कोणीतरी ढकलतंय असा संकेत मला दिसला। ममता मावशी, नक्की काय घडलंय तुमच्या सोबत? बॉडीगार्ड, अख्ख्या जगाची काळजी घेतेस तू, पण स्वतःकडे मात्र लक्षच नाहीये तुझं। आता पडली असतीस मग? थँक्यू साहेब। थँक्यू म्हणणार असशील तर अशीच सोडून देईन तुला। सॉरी साहेब। कार्यकर, उद्या आपल्याला तळेगावला जमीन विकत घ्यायला जायचंय, पण त्याआधी आपल्या लिगल टीम कडनं ते पेपर सगळे चेक करून घ्या। हा, थँक्यू साहेब। यू ऑल राईट? हो, मी ठीक आहे। सगळं नीट बघून घ्या आणि मला मेल करा। साहेब, आज कामाचा पहिला दिवस होता ना, कसा होता पहिला दिवस? काय सांगू तुला, आपला अद्वैत स्मार्ट आहे, हुशार आहे, असं वाटतच नव्हतं की त्याचा ऑफिस मधला पहिला दिवस आहे। गेल्या गेल्या त्याची सगळी कामं समजून घेतली, होल्ड घेतला। आपण असं म्हणू शकतो की अद्वैत स्मार्ट असण्यात बापावर गेलाय। अरे वा, पहिल्याच दिवशी छानच कौतुक चाललंय लेकाचं। आई, इग्नोर हिम। इतकं कौतुक करण्यासारखं खरंच काही झालेलं नाही। तू हवं तर ऑफिस मध्ये विचार। विचारायची गरजच नाही, मला खात्री आहे त्यांनी छानच सांभाळलं असणार ऑफिस। सवाल आधी तुझ्या शिक्षणाचा आपल्या ऑफिसला पुरेपूर फायदा व्हायला हवा। ऑफकोर्स आई, हे मला सांगायची गरज आहे का? अहो, तुम्ही फ्रेश व्हा, माझं जरा काम आहे तुमच्याकडे। काय झालं? बोलते तुमच्याशी। आई बाबा, तुमच्या लग्नाला साधारण किती वर्ष झाली? असं का विचारतोस? नाही, काय कधी कधी तुम्ही अजूनही नवीन लग्न झालेल्या कपल सारखे वागता ना, म्हणून विचारलं। आधी तुम्ही फ्रेश व्हा, मी आई बाबांना भेटून आले। आलोच, आलो रे। बॉडीगार्ड, तुम्हाला ब्लॅक कॉफी बरोबर? ब्लॅक कॉफी नको, मला चहा हवाय, पण चहा प्लीज तूच बनव। ठीक। हा बघ, कसला भारी ड्रेस आहे ना, हे बघ माझ्यावर किती छान दिसतोय। हे बघ, वन पीस बोलतात त्याला, वन पीस। एक मिनिट, ह्याच्यापेक्षा भारी एक ड्रेस दाखवते। कसला भारी आहे ना, 2000चा आहे। किती? 2। हा,
2000चा. अगं हे मी पैसे फुकट घालवलेस तू. आणि तसंही हे असले कपडे तुला शोभून नाही दिसायचे ग. अच्छा, मग काय तुझ्यावर चांगलं दिसणार आहे का? सरळ सरळ बोल ना. माझे एवढे भारी भारी ड्रेस बघून तुझे डोळे पांढरे पडलेत. हे मे डोळे पांढरे पडायला का सोनं लागले त्या कपड्याला? बरं, मग डोळे पांढरे पडतील ना असे कपडे दाखवते तुला मी. आणि हे कपडे घालून मी जर गावात फिरले ना, सगळे येडे. चला गरमागरम पोहे खाऊन घ्या. घे. ए आई थांब ग, मला ना मीनेला माझे अजून कपडे दाखवायचे. हा ए मीने थांब बा, मी लगेच आले. हे मे तुझ्याकडे अजून कपडे कुठून आले ग? कुठून आले म्हणजे? विकत घेतलेत. मीने थांबा, लगेच आले. मीने हेमा काही बोलली का ग तुझ्याकडे? पैसे कुठून आणते काय? कारण अगं दर 4 दिवसांनी नवे कपडे आणते ती घरात. जाऊ दे ना काकू, मी काही बोलली ना तर तुम्हाला माझंच तोंड दिसायचं. मीने ग, मी खरंच तुला काही नाही बोलणार, पण मला कळू दे तरी हिचं नेमकं काय चाललंय. माझ्या जीवाला घोर लावलाय या पोरीने. ओ काकू, तुमच्या जीवाला घोर लागलाय खरा, पण तिची तर मज्जाच चालली की. म्हणजे ओ काकू, तुमची पोरगी लोकांना नादाला लावते आणि पैसे उकळते. मीना ग, काय बोलतेस तू? हा म्हणजे जे खरं आहे तेच बोलते. काकू जरा गावात चौकशी करा म्हणजे कळेल तुम्हाला. तुमच्या पोरीने त्या तरण्या ताट्या पोरांपासून ढेरपोट्या म्हाताऱ्या पाटलापर्यंत कोणाला म्हणजे कोणालाच सोडलं नाहीये. आणि आता गावात सगळे हेमे हेमे करत फिरत असतात. आता मला सांगा, तिच्यापेक्षा गावात कितीतरी सुंदर मुली आहेत की, पण हे असले ना कुणालाच नाहीये. आणि त्यावर तुमची मुलगी हे असले ड्रेस घालून गावभर मिरवणार आहे. मला तर बाई हेमेची लक्षणं काही बरी दिसत नाहीये. बरं काकू, मी येते. मला आणखी तोंड नाही उघडायचे आणि ते हेमेचे ड्रेस तर अजिबातच बघायचे नाही. गेली काही जळकुटी? बघितलं साई, माझ्या एवढी सुंदर नाहीये ना म्हणून माझ्यावर जळते. हे सांग, कुठनं आणलेच एवढे पैसे? आई दुखतं ग, सोड ना. हे ना महागडे कपडे, आणि तुझ्या त्या मेहंदीच्या ऑर्डर मध्ये एवढे कपडे येणं शक्य नाही ग. सांग कुठून आणतेस? आई आई अगं ताईने दिले. पुन्हा खोटं बोलतेस? पुन्हा खोटं बोलतेस का? वागतेस दोषी. हे मी का वागतेस दोषी? ए सुमन, हो आले. हे घ्या पैसे. हा केतकी बाईसाहेबांनी पैसे काढून ठेवले. भाज्या घेऊन या. ठीक आहे, पण भाज्या काय का आणू? फ्लावर, पत्तागोबी, भेंडी आणि टमाटर हेही आणा. काय झालं ताई? लक्ष कुठे तुमचं? चहा होतो गेला असता ना. काय होते? बरं नाही वाटत आहे का? नाही मी ठीक आहे. तुम्हाला एवढा घाम का आलाय? नाही खरंच काही नाही, बरी आहे मी. बरं. देवी आई, हा कसला संकेत आहे? कोण कोणाला पैसे देणार आहे आणि कशासाठी?
आवरलं? थँक्यू. तुला काय बोलायचं माझ्याशी? नाही म्हणजे मी म्हणत होते की नेत्रा नर्स म्हणून इथे राहत होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता ती जर बाबा बरे होईपर्यंत इथे थांबणार असेल तर तिची सगळी माहिती हवी ना, म्हणून सोसायटीच्या व्हेरिफिकेशन फॉर्म मध्ये मी सगळी माहिती भरून घेतली तिच्याकडनं. बर, मग आणि मला वेगळीच माहिती कळली आहे. कुठली? तुम्हाला आठवतंय तिची बहीण आली होती हेमा, तिने त्यांचं गाव सांगताना ते बाबोशी का काहीतरी सांगितलं होतं आणि नेत्राने त्या फॉर्म मध्ये वेगळाच पत्ता लिहिलाय, म्हणून मग मी माहिती काढली तिची. पण हे सगळं करण्याआधी तू मला का नाही सांगितलंस? अहो, एवढी छोटी गोष्ट आहे शेखर, तुमचा वेळ वाया घालवू का मी त्यासाठी? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे माझा शेखर. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका प्लीज. मला तिच्याबद्दल कळलंय की काय कळलंय? ती लकी नाहीये. म्हणजे तिच्या गावातून तिला गावाबाहेर काढलीये काळ्या जिभेची म्हणून. तिला औदसाब म्हटलं जातं तिथे, आणि असंही म्हटलं जातं की तिची सावली ज्या घरावर पडेल त्या घरावर नुसती संकटांवर संकट येत राहतील, आणि असं घडलंय तिथे. शेखर, तुम्ही नीट विचार केलात ना तर तुम्हालाही जाणवेल, ती मुलगी या घरात आल्यापासून संकटच येत आहेत आपल्या घरावर. आधीच्या जीवाला धोका निर्माण झाला, घरात वाद वाढले, सगळं वातावरण बिघडतंय, कळतंय का तुम्हाला? म्हणून मी काळजीपोटी म्हणते, या सगळ्याची भीती वाटते मला. रुपाली, आपण या सगळ्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं नाही का? मागे ते पिंपळाच्या पानाचं प्रकरण झालं होतं तेव्हा तूच म्हणाली होतीस की आपण शिकलेली माणसं या अशा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायला नको. हो, पण अगं ती घरात असण्यानं आपले बाबा बरे होतात आणि असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, आणि तिच्यामुळे संकट येत आहे, ती अवदस आहे असं आपण म्हणणं ते चुकीचं नाही वाटत तुला? मी नाही म्हणते, हे सगळं जग म्हणतंय. जग कधी कोणाविषयी चांगलं बोलतं का? त्या गावातील लोक तिच्याविषयी काय बोलतात त्यावरती आपण विश्वास नको ठेवायला. आणि मुळात त्यांचं मत कम्प्लिटली अंधश्रद्धेवरती आधारित आहे. पण जर सगळ्यांचंच हे मत असेल तर त्याला काहीतरी अर्थ आहे की नाही? आपण कुठलाही चुकीचा अर्थ नको काढायला, आपण तरी. आणि तिने चुकीचा पत्ता दिला म्हणून आपण असा विचार करणं चुकीचं आहे. तिने घाई गडबडीत चुकीचा पत्ता दिला असेल किंवा जुना पत्ता दिला असेल. काय झालंय? काही नाही. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. नाही, वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाही शेखर. मुद्दा असा आहे की माझा नवरा माझ्या मनातलं सुद्धा ओळखतो, आणि आता मी सगळं समजावून सांगते तरी समजून घेत नाही आहात तुम्ही. मी तुला समजून घेतोय म्हणूनच म्हटलं की वाईट वाटून घेऊ नकोस. तू असं बघ ना, पिंपळाच्या वनाला एक न्याय आणि याला दुसरा न्याय. हे असं वागणं म्हणजे आपणच आपलं मत सोयीस्करित्या बदलण्यासारखं आहे. मला सगळ्यांची काळजी वाटते आणि काळजीपोटी मी बोलते. आणि मीही काळजीपोटीच नेत्राला इथं ठेवलंय. आपण नेत्राला कुठेही पाठवायचं नाही. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. साहेब चहा. थँक्यू. चहा कोणी बनवलाय? मीच बनवलं. तुम्ही मला सांगितलं होतं ना चहा बनवायला. नक्की? काय झालं, चांगला नाही झालाय का चहा? तुम्हाला नसेल आवडला तर द्या, मी दुसरा बनवते. नाही, काही गरज नाही. तुम्हाला नाही आवडला ना? मी असं म्हणालो? तसं नाही, पण मला असं वाटलं की तुम्हाला नाही आवडलाय. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुला माझ्या मनातलं मी न सांगताही समजू शकतं? हा? नाही, असं कुठे म्हटलं मी. बॉडीगार्ड, मस्करी करतोय मी. खूपच कमाल झालाय चहा. अमेझिंग.
खरंच? साहेब, आज रात्री जेवायला काय बनवू? म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ सांगा, मी तशी तयारी करते. पण माझ्या आवडीचा का बनवायचा तुला? सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी बनव ना. हो, म्हणजे मी बाकीच्या नाही विचारणारच आहे, आधी तुम्हाला विचारलं. का? आधी मला का विचारलंस? कारण मी तुमची बॉडीगार्ड आहे, म्हणून आधी तुम्हाला विचारलं. ओके, मग माझ्यासाठी तू स्पॅगेटी ॲग्लिओ ओलिओ पास्ता बनव. स्पॅगेटी अग्लिओ ओलिओ पास्ता. स्पॅगेटी पॅकेटी स्पॅगेटी स्पॅकेटी ग स्पॅगेटी स्पॅगेटी अग्लिओ ॲग्लिओ अग्लिओ ओलिओ ओलिओ पास्ता. स्पॅगेटी. बरं, ते सगळं सोड. मला सांग, तुला काय बनवता येतं? मला तसं बरंच काही बनवता येतं. म्हणजे झुणका, भाकर, पिठलं, ठेचा, भरली वांगी, शेपूची भाजी तर माझ्या आबांना खूप आवडते माझ्या हात. नाही, पण मला स्पॅगेटी ॲग्लिओ ओलिओ पास्ताच खायचा आहे. तर ते कसं करतात? ते तू बघ. बॉडीगार्ड, तुला जे आवडतं, तुला जे बनवावं वाटेल ते बनव. कारण आई म्हणते की प्रेमाने बनवलेली कुठलीही गोष्ट छानच असते. मी तयारी करते. स्पॅगेटी ओलिओ गोलिओ. नेत्रा, काय ग, बरी आहेस ना? काही होतंय का तुला? नाही, जरा गरगरला. एक मिनिट, तू चल तिथे बस आधी. काकू. चल, बस, सावकाश बस, मी पाणी आणते तुझ्या. काकू, नाही, नको. थोडंसं गरगरत होतं, पण आता खरंच बरं वाटतंय. नेत्रा, काय झालं? गरगरतंय तुला? तू बस, मी साखर पाणी. नाही बाईसाहेब, मला आता बरं वाटतंय. केतकी, बघतेस ना काय अवस्था झाली आहे तिची. बाबांची काळजी घ्यायची, आधीची काळजी घ्यायची, त्यात तुझी कामंही तिने करायची. कसं झेपणार आहे तिला? नाही, आणि तू म्हणतेस की तू तिला हाताशी धरलंयस, पण जवळपास सगळीच कामं तिच्याकडून करून घेतेस तू. असं नाही चालणार का? स्वतःची कामं स्वतः कधी करणार आहेस तू? कधीतरी डोळे उघडून व्यवस्थित बघ, मग दिसेल मी काय करते आणि काय नाही ते. जे बघतेय ना तेच बोलतेय मी. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? तुला नाही झेपत आहे तर तिला सांग ना स्पष्टपणे. लक्ष कुठे आहे तुझं? मला खरंच बरं वाटतंय. मी कामाला लागते. आहे मी आता. बाईसाहेबांची अंगठी, हा तर तोच हात आहे. संकेत मिळाला त्यात हाच हात होता. पण बाईसाहेब एवढे पैसे कोणाला देत असतील आणि का?